दुःखद बातमी हाती येतेय। प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचं पहाटे दादरमधल्या राहत्या घरी निधन झालंय। ते 63 वर्षांचे होते। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं खातूंची राहत्या घरी प्राणज्योत मालवली। 26 जुलै मुंबईकरांसाठी परत एकदा काळा दिवस बनून आला। मुंबई येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विजय खातू यांचे आपल्या दादर येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। 63 वर्षांच्या या दिग्गज मूर्तिकाराने मुंबईतील गणेशोत्सवाला खरे महत्त्व आणले। उंचच उंच व आकाशाला भिडणाऱ्या अशा कित्येक मूर्त्या खातू यांनी बनवल्या होत्या। चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्ली आणि खेतवाडी असे खूप सारे मोठी मंडळं आपल्या मूर्त्या त्यांच्याकडे बनवत असत। 26 जुलैला सकाळी सर्वांना खातूंच्या निधनाची बातमी कळाली आणि शाडूची माती बनवणाऱ्यापासून ते मोठमोठ्या मंडळाच्या अध्यक्षपर्यंत सर्वांच्या मनाला चटका लागला। खातूंच्या निधनाची बातमी कळताच प्रत्येकाने आपल्या शब्दांमध्ये खातूंना श्रद्धांजली वाहिली। कोणी मानाचा मुजरा दिला तर कोणी बॅनर्स लावले। या सर्वातच सर्वांना पडलेला एक प्रश्न की उर्वरित चिंतामणी कोण साकारणार। विजय खातू हे 1982 पासून चिंतामणी साकारत आहेत। खातू यांच्या अचानक गेल्यानंतर मुंबईमधील प्रत्येक गणेश भक्ताला एक प्रश्न सतावत होता की यापुढील चिंतामणी कोण साकारणार। याचंच उत्तर देत विजय खातू यांची मुलगी स्वाती आणि मुलगा रोहन हे दोघे हे आव्हान स्वतःच्या खांद्यावर घेणार आहेत अशी बातमी कळाली। वडील गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वाती सकाळी 9 वाजता त्यांच्या परेल येथील कारखान्यात हजर झाली व उर्वरित गणपतीवर काम करू लागली। पप्पा गेले पण बाप्पा अजूनही आहेत हे म्हणत तिने तिच्या कामाची सुरुवात केली। आमच्या चॅनलमार्फत आम्ही विजय खातू यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी विनंती करतो। धन्यवाद।